एक महत्त्वाची बातमी, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय। आता उपोषण होणार नाही, आता समोरासमोर लढाई होणार। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। 8 मागण्या दिलेल्या आहेत आणि त्या मागण्या मान्य करणार की नाही हे बघायचं आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही। आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची आता यांच्याकडे, कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं। फडणवीस साहेबांना मी एकाच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये। 8 मागण्या दिल्यात, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो। तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही। आनंद आहे, आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे। आम्ही तो प्रयत्न करतोय।